जामखेड तालुक्यातील नान्नज गावची कन्या श्रावणी पिंटू शिंदे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल श्री नंदादेवी माध्यमिक विद्यालय नान्नज येथे तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्रावणीच्या यशाचे कौतुक करत उपस्थितांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। गरीब कुटुंबातून येऊन जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर तिने मिळवलेल्या यशाचे सर्वांनी अभिनंदन केले। कार्यक्रमात कमांडो करिअर अकॅडमी, परंडा येथील संचालक, प्रशिक्षक तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते। त्यांनी श्रावणीच्या यशामागील तिची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांचा विशेष उल्लेख केला। उपस्थित विद्यार्थ्यांना तिच्या यशातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करण्याचे आवाहन करण्यात आले। आणि मोये माझ्या परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहेत। कुमारी श्रावणी पिंटू शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि हा जो कार्यक्रम आहे, मला वाटतं की नान्नज गावामधून पहिली मुलगी असेल ही की मुंबई पोलीस म्हणून तिची भरती झालेली आहे किंवा तिचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्याबद्दल या मंचावरती जे सर्व ग्रामस्थ किंवा वेगवेगळ्या पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षातील पदाधिकारी असतील, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि या आमची जी गावची कन्या आहे, जिचं नाव श्रावणी पिंटू शिंदे, ही जी सत्कार मूर्ती आहे, हिचा जो गौरव करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात। यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करतो। तर सर्वप्रथम मी सत्कार मूर्ती श्रावणी पिंटू शिंदे, त्याचप्रमाणे या कमांडो करिअर अकॅडमी परंडा येथील संचालक महावीर तनपुरे सर, मंचावर उपस्थित नान्नजमधून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने समोर बसलेल्या महिला, मुली, त्याचप्रमाणे नान्नजमधील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं नान्नज गावासाठी एक अभिमानाची अशी एक बाब आहे। आतापर्यंत पोलीस क्षेत्रात भरपूर जणांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे, परंतु नान्नजमधून मुंबई पोलीस दलात सर्वप्रथम निवड झालेले श्रावणी पिंटू शिंदे यांचं प्रथमतः मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण जर पाहिलं, पिंटू शिंदे असतील, त्यांची पत्नी असेल, या दोघांनी अतिशय खडतर असं श्रम करत हालाकीच्या परिस्थितीमधून आपल्या मुलीला त्या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शिक्षण दिलं आणि नंतर तिने देखील जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर कमांडो करिअर अकॅडमीमध्ये नंतरच्या काळातील शिक्षण घेतलं। स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं, आपण सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत आणि या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन काय, एका जागासाठी किती किती लोकांचे अर्ज येतात आणि अशा माध्यमातून निवडलं जाणं हे खरंच तर अतिशय अभिमानाची अशी ही गोष्ट आहे। आणि श्रावणीने तिच्या परिश्रमामधून ही गोष्ट साध्य केलेली, परंतु हे साध्य होत असताना आपल्या मातीचा देखील हा एक गुण असावा असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं। अहिल्यादेवी होळकरांची ही जन्मभूमी असणारा आपला हा परिसर आहे आणि म्हणून निश्चितपणे महिलांमधून कर्तृत्ववान महिला निर्माण होणं हे आपल्या मातीमध्येच त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या मातीमधून अशा प्रकारे आपलं महिला समोर येत असतात। आपण जर पाहिलं तर या गावातून कोळपकर ताईंच्या माध्यमातून पहिला PSI महिलांमधून आपल्या गावात आला। आज श्रावणीच्या माध्यमातून एक पोलीस क्षेत्रात पुन्हा एकदा एक निवड झालेली आहे
आणि यानंतरच्या काळात देखील आपल्या मार्गदर्शनातून निश्चितपणे या गावातून, या परिसरातून, आपल्या सर्वांमधून, आपल्यामधून देखील निवडी होत राहणार आहेत. निश्चितपणे श्रावणी, आज तुला हे यश मिळालेलं आहे. या यशाचा फायदा नान्नज मधून आता तुला आत्ताशिक निवड झाली, ट्रेनिंग वगैरे होईल, तू ज्यावेळेस बाहेर जाशील त्यावेळेस एक गोष्ट तुला प्रकर्षाने जाणवेल, किंवा तू करिअर अकॅडमीला ज्यावेळेस परांड्याला होती त्यावेळेस देखील एक गोष्ट तुला जाणवत असेल की आपल्या गावामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, आपल्या गावात का गोष्टी घडू शकत नाहीत. आज तू बाहेर पडलीस, परिश्रम केले, त्यामुळे तुझी निवड झाली. परंतु गावात तुझ्यासारख्याच बऱ्याच होतकरू मुली असतील, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या पुढे निवडी झाल्या पाहिजेत, मुली पुढे गेल्या पाहिजेत. आणि तू येणाऱ्या काळात या सर्व मुलींना मार्गदर्शन करशील, हा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. श्रावणी पिंटू शिंदे या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले आपल्या जामखेड तालुक्याचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले आणि कमांडो अकॅडमीचे अध्यक्ष तनपुरे सर आणि आमचे मित्र उदय पवार, प्रकाश मेजर आणि पिंटूचे सर्व कुटुंब, या कुटुंबाचं एवढं उत्सुकता आहे की त्यांनी सर 2 वेळेस कार्य केला, तनपुरे सर 2 वेळेस त्यांनी कार्यक्रम केला. ह्या आधीची अतिशय हलक्या परिस्थिती, त्यांच्या आईने श्रावणीच्या 11 रुपये रोज असताना तवापासून काम केलेलं आहे. आणि पिंटू शिंदे हा लोकांच्या तिथं कामाला जाणारा व्यक्ती आहे. म्हणजे त्यांनी इतकी जिद्द पाळली होती की आपल्या मुलीने काहीतरी केलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी त्यांनी जे काय कष्ट घेतलं हे तुमच्या माध्यमातून बी त्यांना मिळालेलं आहे. तुमचं बी त्यांना एक मोठं श्रेय आणि सांगण्याबद्दल आपल्या या गावच्या श्रावणी शिंदे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. अगोदर ऐकायला भेटायचं मुलांची भरती झालेली. परांडा अकॅडमीचं सांगायचं झालं तर मागच्या 2-3 वर्षापूर्वी चांगल्या आपल्या चौपाडीचे बरेच जण भरती झाले होते एकसाथ, आहे का नाही, तुमच्या अकॅडमीमध्ये होते. त्यामुळे या अकॅडमीसाठी एकदा जोरदार टाळे व्हायला पाहिजेत. आपल्या कसं आवड महत्त्वाची. येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करणं महत्त्वाचं आहे. देश सेवेचा भाव निर्माण करणं गरजेचं आहे, गाव सेवेचा भाव निर्माण करणं गरजेचं आहे. आणि हे अकॅडमी निश्चितच चांगलं काम करते, जेणेकरून ग्रामीण भागातील आपल्या गावामधील किंवा परिसरामधील गरीब कुटुंबामधील विद्यार्थी मुलं मुली तुमच्याकडे ट्रेनिंग घेत आहेत. तुमच्या माध्यमातून त्यांना देशसेवा करण्याची संधी मिळते. आणि तशी संधी आमच्या नान्नजमधील कुमारी श्रावणी पिंटू शिंदे यांना मिळली. लेक लाडकी या घरची आज झाली शान देशाची, आज झाली शान देशाची. खाकी वर्दी अंगावर शोभते कथा तिच्या कष्टाची, कथा तिच्या कष्टाची. लोक म्हणतात ना मुली परक्याची धन असते, लोक म्हणतात मुली परक्याची धन असते. पण आज श्रावणीने सिद्ध केले की मुलगी ही परक्याची धन नसून ती एक घराची आणि गावची शान आहे. आज आपल्या गावची मुलगी खाकी वर्दी घालून रक्षण करायला सज्ज झाली आहे. हा आपला सर्वांचाच हा मोठेपणा आणि सन्मान आहे. मला पूर्ण विश्वास आहे की श्रावणी खाकी वर्दीचा मान राखेल आणि जे गुन्हेगारींवरती वचक ठेवेल आणि आपल्या सर्वांचा गावचा ते मान राखेल असा संपूर्ण विश्वास आहे. आणि आपल्या पूर्ण गावाचा ती मान राखेल. तसेच आपल्या सर्व गावच्या वतीने आणि सभापती आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वतीने आणि माझ्या सर्व बचत गटातील महिलांच्या वतीने मी आज दोन्ही मुलींचा, श्रावणी आणि मोहिनी पवार या दोघींना पुढील प्रवासाला शुभेच्छा देते आणि देशसेवेसाठी पुढील प्रवासाला आणि देशसेवेसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. श्रावणी पिंटू शिंदे हिचा कौतुक सोहळा आहे. या निमित्ताने आपण सगळे जमलेले आहात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि श्रावणीबद्दल सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. तर तिच्या या यशामागे सगळ्यात मोठं हे जे आहे तिच्या आईवडिलांचं आहे. सगळ्यात प्रथम तिच्या आईवडिलांचं आपण स्वागत करूया. तिची जिद्द, चिकाटी, यश यामागे आईवडिलांचा सपोर्ट आहे. त्यामुळेच तिने हे यश गाठलेलं आहे. भविष्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. सूत्रसंचालन करत असताना आप्पासाहेब ल्याकत बहिणी सांगितलं
की कमी बोलणारं खूप काय करतात, जास्त बोलणारं काय करत नाहीत. त्याच्यामुळे आता मला प्रश्न पडला, मी कमी बोलू का जास्त बोलू. अध्यक्षीय भाषण सगळ्यांचा नामोल्लेख केला पाहिजे. आणि जी आपली ताई पोलीस दलामध्ये भरती झाली तिचंही कौतुक केलं पाहिजे. आता मला 2 शब्दात हे सगळं कौतुक करता येणार नाही. तुम्ही जरी म्हणले जास्त बोलणार काय करत नसते काय, तरी मी जास्त बोलून काही पण करू शकतो हे पण तुम्हाला माहिती आहे. आमची श्रावणी शिंदे हिने खूप मेहनतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमिक प्रॅक्टिस करून, सराव करून, जिद्दीने, चिकाटीने तिने यश संपादन केलंय. आणि तिच्या सहकारी मैत्रिणी सर्व क्लासमेट पुढं आज तिचा गुणगौरवासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तिची जोडीदारी कारंडे पण आहे. तुम्हाला वाटलं असेल की आपल्यातल्या 2 आणि त्या बाहेरगावच्या कोण 2-4 मैत्रिणी या ठिकाणाहून भरती होऊन गेलात आणि आपण राहिलो. नक्कीच तुम्ही पण भविष्यात 100% भरती होतात. आता वक्त्यांनी बोलताना सांगितले, त्यांच्या परिस्थितीविषयी सांगितलं की खूप अथक परिश्रमातून आई वडिलांनी मेहनतीने मोलमजुरी करून तिला अकॅडमीत पाठवलं. तिने त्या मेहनतीची, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि त्या जाणीवेतून तिने कष्टाने, जिद्दीने पुढे गेली. मला कौतुक वाटतं की ती आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी नान्नजच्या वैभवात नक्कीच तिच्या भरतीमुळं, ते पोलीस दलामुळं त्या नान्नजच्या वैभवात भर नक्कीच पडली. नान्नज गावातील ती दुसरी महिला विद्यार्थिनी की ते पोलीस दलामध्ये भरती झाली. तिच्या अगोदर आमची शरयू कोळपकर ही MPSC थ्रू तनपुरे साहेब PSI झाली. ती आता जळगाव साईडला PI म्हणून तिची पदोन्नती झाली. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, कारण मुलं हे स्वतंत्र असतात. मुलींना दुसऱ्याच्या घरी जायचं असतं आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेस आपल्याला घर कसं मिळतं हे आपल्या हातात नाही. जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट लेकरबाई आपल्या हातात आहे. कोणाच्या पोटी, कोणाच्या घरात जन्म आपण घ्यावा हे आपल्या हातात नाही, पण आपल्या संगतीला आपला मित्र, आपली मैत्रीण कोण असावं एवढं मात्र आपल्या हातात आहे. त्याच्यामुळं जीवन जगत असताना, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण शिकत असताना की आपला मैत्रीण कोण असावा, आपला मित्र कोण असावा हे आपल्या नक्कीच हातात आहे. त्यामुळे कायम आपल्याला चांगल्याची संगत असेल तर 100% आपली प्रगती होती. तनपुरे मी आता बोलताना सांगितलं की ह्या गावाची माझी चांगली नाळ जोडलेली. आपण 11 वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस नंतर मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की तुम्ही करिअर अकॅडमी ओपन केली. जशी देशाची सेवा केली तशी ही पण तुम्ही देशाची सेवा करताय. कारण 623 विद्यार्थी तुमच्या हाताखालून पोलीस दलात गेलेत. जसं शिक्षण क्षेत्रात शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो आणि तो विद्यार्थी घडला तर त्या कुटुंबात नोकरी लागल्यावर जो आनंदाचा वातावरण असतं आणि ते आयुष्यभर तो आनंदाच्या वातावरणाचं काही का होईना तुम्हाला ते आशीर्वाद मिळतात, तसे हे 623 कुटुंबाचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील. तुम्ही रिटायर होऊन आल्यावर बाकीच्या भानगडीत न पडता तुम्ही करिअर अकॅडमी उभा केली आणि हे मुलं घडवलं. त्याच्यामुळे मी गावाच्या वतीने, सर्व उपस्थितांच्या वतीने तुमचं खूप कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. अकॅडमीतर्फे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मोहोळकर सरांनी आता थोड्या वेळ पूर्वी सांगितलं होतं, काही लोकांना वावगं वाटेल, परंतु माझं बालपण हे नान्नजमध्ये गेलं आहे. तुमच्या नंददेवी शाळेमध्ये मी इथं खेळलोय. पाठीमागच्या क्रिकेट ग्राउंडवरती मी कमीत कमी 10 वर्ष खेळलोय. माझ्या आयुष्यातले काही क्षण इथं पिंटू माझा लहानपणीचा चड्डी मित्र आहे. कशाची गोष्ट नाही. ही श्रावणी लहानपणी माझ्यापाशी खेळलेली बागडलेली विद्यार्थीने. त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर पिंटूचे जेवढे मित्र आहेत तेवढे माझे आज पण मित्र आहेत.
आता पण मला परांड्याला भेटायला येते, परंतु काय कारणास्तव आता इकडं माझी आत्या आहे, अंकुश शिरवसे यांची मम्मी माझी आत्या आहे. म्हणजे काही लोकांना माहीत असं, पप्पू इथंच बसला तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. परंतु 18 वर्षे देशसेवा करत असताना आणि त्यानंतर अकॅडमीचा वसा घेतला. आज त्या वसेला 10 वर्ष पूर्ण झालेत. अध्यक्ष सर, तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आजपर्यंत आमच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये 623 विद्यार्थी आजचा. अकॅडमीचे प्रत्येक वर्षी भरती होण्याची क्षमता वाढत चालली आहे. आज थोड्या दिवसापूर्वीच आम्ही अकॅडमीमध्ये महाराजांचं स्मारक बांधून त्याचं मोठमोठं अनावरण केलं. आणि आज जशी नंदादेवी शाळा आहे तुमची, तशीच आम्ही स्वतःची प्रायव्हेट एक अकॅडमी याच असल्याच सेम कंडिशन मध्ये हे मुली राहतात आणि मुलं पण राहतात. आज जवळपास 400 मुलाचा आकडा आमच्या अकॅडमीमध्ये आहे. आज जवळपास 50 मुलीचा गैरहजर आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की नानजकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. ते आता पण ती मला पण मगापासून धक्काच मारतोय पिंटू बघा, आहे का, काळजी नाही करायची. परंतु ज्यावेळेस श्रावणीच्या मम्मीनं मला फोन केला होता, दनपुरे भाऊ माझी श्रावणी तुमच्यापाशी टाकायची, मी एकच शब्द बोललो होतो, पहिलं पिंट्याला विचारा मग मला सांगा. कारण मला भीती वाटत होती पिंट्या कधी मला शिव देऊन जाईल, आहे का नाही. परंतु त्यांनी आणि त्याच्या मम्मीनी खूप असं कष्ट घेतलं. कारण मला त्याला खूप लहानपणापासून जाणतोय मी. हे विहिरी खोदायचे 2 जण, ते बंडू, ते तुमचे हनू, हे सगळे माझे मित्र आहेत विहीर खोदणारे. ही विहिरीवर काम करायचे, किरण चालवायचे, मी तिथं बसलेला असायचं. म्हणजे एवढं माझं नातं यांच्या संग जुळलेलं आहे. आणि नांदजमध्ये खूप दिवस राहिलो. आज पण वाटतंय काही ना काहीतरी आपल्या लोकांसाठी दिलं पाहिजे. जरी मी आज एक संस्थापक असलो अकॅडमीचा, परंतु माझ्या मित्राची नाळ आज पण जुडलेलीच आहे. आणि मला एवढंच सांगायचं तुम्हाला की महावीर तनपुरे जरी माझं नाव असलं तर ती मला आज मावऱ्याच म्हणतो. पिंट्या अजून पण मला मावऱ्याच म्हणतो. अकॅडमीत आला की हे कुठे मावऱ्या म्हणणार. लोक किती 100 माणसं बसलेले असते ऍडमिशनसाठी, त्याची वरी बघते आयला कोण आला तुम्ही बाबा. म्हणजे एवढं एक प्रेम आहे माझं त्याच्यावर, त्याचं माझ्यावरती. तर मला एकच नांदजकरांना एवढं सांगायचंय, जशा ह्या विद्यार्थिनी बसलेच, ह्या विद्यार्थिनी पूर्ण वर्ष फक्त 50,000 सांभाळणारी एकमेव अकॅडमी कमांडो करिअर अकॅडमी असेल. त्या विद्यार्थ्यांचे फक्त राहायचे आणि खायचे आम्ही पैसे वर्षाचे घेतो. बाकी त्यांना शिक्षण, ग्राउंड, अभ्यासिका, सर्व पेपर हे आम्ही अकॅडमीतर्फे पुरवतोय. कारण सगळ्यात कमी फीस असलेली कमांडो करिअर अकॅडमी परांडा हे तुम्ही कुठं पण विचारा, 50,000 मुलींना कोणी सांभाळत नाही. कॉलेज प्लस अकॅडमी करून मी देतो. तर मला एवढं सांगायचंय नांदजकरांना की जर मी तुमच्या इथं बागडला खेळलोय तर माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या कितीही मुली असू द्या, किती एखादा गरीबाचा मुलगा असू द्या, एखाद्या अध्यक्षांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, एखाद्या सरांनी सांगितलं की बाबा हा गरीबाचा विद्यार्थी तनपुरे मेजर तुम्हाला याला सांभाळावं लागतंय, मी 100% त्याला सांभाळायला तयार आहे. कारण एक काहीतरी देणं असतं म्हणतात आपल्या गावाचं. तसं माझं बालपण इथे गेलंय, मी त्या गावाला काहीतरी देणं ठेवलंच. आणि 100% तुम्हाला माझा एक मदतीचा हात म्हणून मी काही ना काहीतरी फुलाची पाकळी देत राहील. मी श्रावणी आणि त्याच्या समवेत झालेली मोहिनी करंडे यांच्या समवेत काल मुंबई पोलीसला 4 विद्यार्थी बसलेत, 3 विद्यार्थी बसले होते. 7 जणांची टोटल काल निवड झाली होती मुंबईला. तर त्यातल्या 2 पोहोचलेत. 2च्या परवा दिवशी कार्यक्रम आहे त्यांच्या गावामध्ये, थोडंसं आकस्मिक ही झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, नाहीतर ती पण आज इथं आल्या असत्या. त्यांची तर पण कार्यक्रम आहे, श्रावण याच्या मोहिनीचे तर पण कार्यक्रम आहे. तर मी दोघींनाही पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही दोघी इथं न थांबता फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, गुरुचे बोल, आई वडिलाचे ज्ञान दिलेले जे आजपर्यंत संस्कार असतात, आणि तुला आत्ता जरी वर्दी भेटली तरी गावाला कधी सोडायचं नाही, गावाला कधी विसरायचं नाही. आपल्या लोकांनी जेवढी मदत केली असते अशा लोकांना कधी असं दूषित वागायचं नाही. कारण आपण वर्दीत गेलो म्हणजे काय लय मोठं बोललो नाही, जरी वर्दी घेतली म्हणजे काय असा लय आपण मोठा महारथी संपादन केलेलं असतं. कारण आई वडिलांनी जन्म दिलेला असतो, लोकांनी आपल्या परिवारात आपल्याला सांभाळलेलं असतं, आणि त्याच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो असतो. तर मला एकच तुम्हाला दोघीला सांगायचंय की आपण कधीही कुठल्या लोकांना असं दूर वाटेल असं कधी वागू नका. कारण तुम्हाला पुढे इथून पुढे खूप लोकांचे फोन येतात, खूप लोक बोलतात, आणि तुम्ही घमेंडी वागणं हे मला तर शोभत नाही. कारण मी तुमचा गुरुजी आहे, मी तुम्हाला चांगलं ज्ञान देईन. कारण इथून पुढे कधीही तुमच्याकडून एकाही व्यक्तीला कधी नाराज होऊ नये असं कधी वागू नका. तुम्ही दोन्ही गरीब कुटुंबातून आहेत, 100% वाटचाल ही मला अपेक्षा आहे. यानंतर पुण्याचे एकदा मी सर्व नांदजकरांचं आणि पिंटू शिंदे यांच्या परिवाराचं
मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम अरेंजमेंट केला आणि आम्हाला इथपर्यंत बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.